नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही दिवाळीचं डेकोरेशन करत असताना अर्णव हा ईश्वरीच्या अंगावर शिडीवरून खाली पडतो. त्यामुळे आता इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता एकमेकांकडे धक्क्याने बघतच असतात. परंतु ज्यावेळेला आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकत्र लग्न झाल्यानंतर ईश्वरी अर्णववर कशी चिडून होती हे सगळं आता अर्णवानी तिला आठवत असतं. त्यावेळेला जेव्हा ईश्वरी ही माहेरी निघाली होती तेव्हा अर्णव तिला गुलाबाचं फूल देत असतानाही ईश्वरीने ते स्वीकारलेलं नव्हतं. त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये नात्यामध्ये जे काही दुरावे होते ते बाजूला होऊन ईश्वरी आणि अर्णव कसे एकत्र येत होते. त्याचबरोबर तिला राकेशबद्दल समजलं. त्यानंतर अर्णवबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला होता ते सगळं आठवत असतं. आणि त्यानंतर कशाप्रकारे ईश्वरीने अर्णवला दसऱ्याच्या दिवशी जिलेबी भरवलेली होती ते सगळं आता त्या दोघांनी एकत्रच आठवत असतं. आणि ते दोघंही असे असताना समोरून आता चालत चालत तोऱ्याने मस्त लावण्य येत असते. परंतु तिचं लक्ष अर्णव आणि ईश्वरीकडे जातं. त्याच वेळेला आता राकेशही मुद्दाम त्याच्या क्लायंटचा बहाणा करून बाहेर गेलेला असतो. तोही दरवाजात येऊन उभा राहतो आणि तो पण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही बघतो. आता त्यांना पाहिल्यानंतर दोघांचाही जळफळाट व्हायला लागतो. इथे लावण्या पाय आपटतच पुन्हा तिच्या आतमध्ये निघून जाते. आणि नंतर राकेश हा दोघंजणांकडे बघून खूपच आता चिडत असतो. तोही आता ईश्वरी आणि अर्णव यांना बघून तिथून निघून चाललेला असतो. त्यानंतर आता इथे लावण्याला खरं तर या सगळ्याचा खूपच धक्का बसलेला असतो. आणि ईश्वरी अर्णव यांचं कुठेही लक्ष नसतं, कारण ते दोघं एकमेकांजवळ असतात. आणि राकेशला तर मात्र अगदी तळपायाची आग मस्तकात गेल्यासारखी झालेली असते. आणि ईश्वरी अर्णव हे दोघंजणही एकमेकांच्या इथून बाजूला तयार व्हायलाच नसतात. त्याच वेळेला इथे आता अर्णव हा ईश्वरीच्या आणखीनच जवळ चाललेला असतो. आणि तो खरं तर डोळे बंद करून ईश्वरीजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ईश्वरीही त्याला काहीही नकार देत नसते. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ असतात. परंतु तेवढ्यातच अर्णवच्या लक्षात येतं की मिस इंदोरने अजूनही त्याचं नातं स्वीकारलेलं नाही. तो मनातल्या मनातच म्हणतो की जोपर्यंत मिस इंदोर माझा नवरा म्हणून स्वीकार करत नाही, आमचं नातं नवरा बायकोसारखं होत नाही, तोपर्यंत मी मिस इंदोरच्या विरोधात जाऊन तिच्या मनापासून नसेल तर काहीच करणार नाही. हे सगळं आठवतं आणि म्हणून तो पटकन बाजूला त्याचं तोंड घेतो. त्याचबरोबर ईश्वरीलाही आठवतं. अर्णव तिला म्हणालेला असतो की मिस इंदोर, अगं तू माझी काळजी करू नकोस, नाहीतर आपल्यात काही नातं नसताना तुला जास्त त्रास होईल. त्याचबरोबर ईश्वरीला तो म्हणालेला असतो की मिस इंदोर, तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस, त्यामुळे मी हे सगळं करतोय. त्यावेळेला तिलाही आठवतं की अर्णव सर फक्त माझ्याकडे एक जबाबदारी म्हणून बघतायत, माझ्याकडे ते बायको म्हणून बघत नाहीत, किंवा आमचं नातं हे नवरा बायकोसारखं नाही आहे, म्हणूनच अर्णव सर त्या नात्याकडे फक्त आणि एक जबाबदारी म्हणून बघत आहेत, असं आता ईश्वरीच्या लक्षात येत असतं. त्यानंतर ईश्वरी अर्णव दोघंजणही एकमेकांकडे बघतच असतात. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही वेगवेगळे होत असतात. कारण की त्या दोघांनाही आता असंच वाटत असतं की समोरच्यालाही नातं नको आहे, परंतु खरं तर नातं दोघांनाही हवं असतं, परंतु दोघांमधलं कोणीही बोलून दाखवत नाही. ईश्वरी आणि अर्णव आता उठून बसतात. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, त्याचं काय झालं, मगाशी माझ्या गळ्यात हे सगळे पडदे होते आणि तू पटकन बाजूला झालीस ना, आणि तू बाजूला झाल्यामुळे ते सगळे माझ्या गळ्याकडून खेचले गेले आणि मी पण खाली पडलो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. मग त्यानंतर आता इथे अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी दे, हात दे. त्यावेळेला आता ईश्वरी पटकन त्याला हात देते. आणि हात दिल्यानंतर ईश्वरीला आता कळतं की अर्णव फक्त आणि फक्त सहारा बनून तिला साथ देत आहे, आणि म्हणूनच तीही आता अर्णवच्या हातामध्ये हात देते. दोघंजणही आता एकमेकांकडे बघतच असतात. तो म्हणतो, मी सिंदूर चल. तेव्हा आता ईश्वरी मात्र गप्प असते. त्याच्या हातात हात देऊन ती वर उठते. परंतु तिथून राकेश आणि लावण्या दोघेजणही निघून जातात. त्यामुळे आता त्या दोघांनीही कोणालाही पाहिलेलं नसतं. आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, हे डेकोरेशन त्या करण्याच्या नादामध्ये पडून गेलो मी. मग त्यानंतर तो आता बोलायला लागतो की ठीक आहे, हे डेकोरेशन आता आपल्याला करायला हवं. ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे, करून घ्या. आणि नंतर इथे ईश्वरी ही मनातल्या मनातच म्हणते की सगळी उलझन झाली आहे, गडबड झाली आहे. तेव्हा इथे तिला नम्रतानेही बोलवलेलं असतं. नम्रता म्हणते की कसली उलझन इशू, काय झालं नेमकं, मला सांगशील का? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ताई, मला ना आमच्या नात्याबद्दल ना काही समजतच नाही. सगळं ना अशी उलझन झाल्यासारखं आहे. म्हणजे काय करावं ना ते काहीच मला सुचत नाही. असं वाटतं की काहीतरी आमच्या नात्यामध्ये बिघडतं आहे. म्हणजे मला ना काही कळायलाच तयार नाही आहे नक्की हे सगळं काय चाललं आहे ते. त्यावेळेला आता लगेचच नम्रता म्हणते की अगं इशू, तू इतका काय या सगळ्याचा विचार करतेस? अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल.
तू नको टेन्शन घेऊस, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता लगेचच ईश्वरी म्हणायला लागते की नाही गं ताई, म्हणजे ना मला कळतच नाही आहे, अर्णव सरांचं ना माझ्यावर प्रेम नाही आहे. हे नातं ना फक्त ते एक जिम्मेदारी म्हणून निभावत आहेत. तेव्हा आता लगेच नमू म्हणते की अगं असं का वाटतंय परंतु तुला, तू असा विचार करूच नकोस ना. म्हणजे तुमचं नातं आता पूर्वीपेक्षा चांगलं आहे की नाही, मग तू उगीचच का त्या गोष्टींचा विचार करतेस. आणि म्हणूनच मी तुला समजावते की उगीचच या गोष्टी तू मनात धरून बसू नकोस. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की नाही गं, आता कसं सांगू ताई मी तुला, सगळी ना गडबड होऊन गेली आहे. म्हणजे मला एकच गोष्ट लक्षात येते की अर्णव सरांनी माझ्यासोबतचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये केलं. तेव्हा लगेच ती म्हणते की हो ईश्वरी, मी तुम्हाला एकच सांगेन की तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ती परिस्थिती चुकीची होती. तुम्ही दोघंही चुकीचे नाही आहात, तुम्ही दोघंही एकमेकांसाठीच खरंच खूप उत्तम आहात. त्यामुळे त्या बाबतीत विचार करण्याची अशी गरजच आहे. आणि जर काही झालं तर त्या बाबतीत आपण इतका विचार करण्याची गरजच नाही आहे, मला तरी असंच वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही गं, म्हणजे ना मला एकच कळतं आहे की अर्णव सरांनी जेव्हापासून माझ्याशी लग्न केलं आहे ना, तेव्हापासून एकच गोष्ट दिसून आली त्यांच्या वागण्यातून की ते फक्त मला त्यांची एक जबाबदारी, ड्युटी म्हणून समजत आहेत. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचं माझ्यावर प्रेम वगैरे काहीच नाही आणि त्या गोष्टी त्यांच्या मनातही नाही आहेत असं वाटतं मला, ईश्वरी असं म्हणते. तेव्हा लगेच ताई म्हणते की नाही गं इशू, हे बघ, काही गोष्टींना ना थोडा वेळ दिलेलाच बरा असतो. त्यामुळे थोडा वेळ दे. बघ, तुमच्याही नात्यामध्ये तुला जे नक्की काय आहे ते दिसून येईल आणि थोडा वेळ दिल्यानंतर सगळं काही समोर येऊन जाईल की नक्की तुमचं नातं हे सगळं काय आहे रे. त्याच वेळेला आता इथे ईश्वरी म्हणायला लागते की खरंच मलाही कळत नाही आहे, म्हणजे ना मला खूप उलझन होऊन गेली आहे. खरंच कोणाशी तरी बोलण्याची मला गरज होती आणि म्हणूनच मी आता तुझ्याशी बोलले. मला जरा वेगळंच वाटतंय. तेव्हा नमू म्हणते की इशू, हे बघ, तू नको अजिबात कसली चिंता करूस, होईल सगळं व्यवस्थित. आणि हो, खरं तर अर्णव सर खूप चांगले आहेत आणि तू त्यांच्याबद्दल कधीही चुकीचा विचार करू नकोस. आणि ते तुझ्याबद्दल नक्की काय विचार करतात हे हळूहळू वेळ आल्यावर समजेलच ना. म्हणजे जर तू दोघा वेळ देशील ना तर सगळं काही होईल. आईच्या भाषेत प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो, हो की नाही. तेव्हा मग ईश्वरीला बरोबर वाटतं. तेव्हा नमू म्हणते की हो अगं असंच आहे, आई आपली तेच बोलते ना की प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो, तेव्हाच त्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे तू आता या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नको. वेळेमध्ये तुला बरोबर तुमचं नातं समजून जाईल, फक्त वेळ दे. तेव्हा आता नमो म्हणते की अगं इशू, विसरलेस मी तुझ्या या गप्पांमध्ये. अगं आईने लाडू पाठवले होते तुझ्यासाठी, हे घे. म्हणजे बाकीचा फराळ नंतर करेलच ती, पण तुझ्यासाठी स्पेशल लाडू पाठवले. तेव्हा मग ईश्वरी खूप खुश होते आणि मग ती ताईला सोडण्यासाठी बाहेरपर्यंत आलेली असते. तेव्हा आता लगेचच ईश्वरी ही नमूला म्हणते की ताई, अगं तिकडे फराळाची तयारी, दिवाळी कशी सुरू आहे गं. तेव्हा नमू म्हणते की हो अगदी उत्तम सुरू आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, यावर्षीची दिवाळी ना मी खरंच आपल्या लोकांबरोबर खूप मिस करेन गं. म्हणजे आपल्या घरची दिवाळी, तिकडे सगळं काही मिस करेन. तेव्हा मग नमू म्हणते की इशू, अगं हे बघ, आता इथेही तुझी पहिली दिवाळी आहे की नाही, मग एकदम मजा कर, एन्जॉय कर, सगळं काही व्यवस्थित मनासारखं कर, अजिबात काही मनात ठेवू नकोस, असं ती नमू तिला समजावते आणि इथे एन्जॉय कर असं सांगते. कारण तुझं हे सासर आहे. तेवढ्यातच तिथून आकाश येत असतो. आकाश आल्याबरोबर नम्रताला म्हणतो की नम्रताजी, तुम्ही हे घ्या. तेव्हा मग नम्रताला तो देतो आणि मग ती म्हणते की हे काय चॉकलेट्स. तेव्हा तो म्हणतो की हो दिवाळीसाठी. म्हणजे काय, फराळ वगैरे तर नंतर ते बनेलच, परंतु मी चॉकलेट्स आणले आहेत. तेव्हा लगेच ईश्वरी विचारते की कधी आणले हे चॉकलेट्स. तेव्हा तो म्हणतो की जेव्हा कळलं नम्रता आली रे तेव्हाच आणलेत मी. असं म्हटल्यावर आता दोघीजणीही बघत बसतात. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे. आकाश म्हणतो की चल मी तुला तिकडच्या रिक्षा स्टँडपर्यंत सोडून येतो. तेव्हा ती म्हणते की नको, काही हरकत नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो की चल गं, अगं मी इथेच जाणार आहे ना, तर चल तुला सोडतो, असं तो आता बोलायला लागतो. ईश्वरी आता त्यांच्या दोघांपासून बाजूला होते आणि आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यातच मागून जिलेबी असा आता राकेश आवाज देतो आणि राकेशला मागे वळून पाहते तर तिला आता खूप भीती वाटायला लागते. कारण की नराधम राकेश पुन्हा एकदा तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करणार असतो आणि तिला त्याच गोष्टीची सगळ्यात जास्त चीड असते. आणि राकेश हा समोरून येत असतानाच दुसऱ्या बाजूने लावण्या, वल्लरी येत असतात. आता त्या दोघीजणी येत असताना राकेश अगदी गालातल्या गालात हसतच ईश्वरीजवळ येण्याचा प्रयत्न करायला लागतो. परंतु त्या प्रयत्नामध्येच आता समोरून लावण्य येताना त्याला दिसते, म्हणून तो मुद्दामच फोनवर बोलण्याचं क्लायंटबरोबर नाटक करत करत ईश्वरीच्या इथून बाजूला निघून जातो. वल्लरी लावण्य येऊन उभे राहतात. लावण्य म्हणते की काय गं, तुला काय वाटतं, ती कोण आहेस, हू द एल आर यू. तेव्हा आता ईश्वरी तिच्याकडे बघतच बसते. लावण्य म्हणते की तुला काय वाटलं, तू AR बरोबर लग्न केलं आहेस तर तू ARच्या लेवलची झाली आहेस का.
म्हणजे ARची बायको समजायला लागलीस का स्वतःशी? तर अजिबात असं समजू नको. कधीही तू ARची बायको होऊ शकत नाही, लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणते की लावण्य मॅडम, तेव्हा लावण्य म्हणते की स्टॉप, मी बोलते ना. कितीही काही झालं तरीही तू एक गोष्ट लक्षात ठेव कायम, तू कधीही ARची बायको होऊ शकत नाही आणि तुझी लायकीच नाही आहे ती ARची बायको होण्याची. समजलं? AR अजूनही माझाच आहे. हे ऐकल्यावर आता लगेच राकेश मनातच म्हणतो की अरे वा, म्हणजे या लावण्याने अजूनही हार मानलेली नाही आहे, बढिया आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम, तुम्ही आमच्या नात्याबद्दल बोलताना तर हे मंगळसूत्र बघून घ्या. आमचं लग्न झालं आहे आणि अर्णव सरांच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे, त्यामुळे आमचं नातं हे जास्त स्ट्रॉंग आहे. हे ऐकल्यावरती लगेचच लावण्य म्हणते की मला हे सगळं काही सांगू नको, मंगळसूत्र अँड ऑल. हे मंगळसूत्र वगैरे जे काही ARने तुझ्या गळ्यात घातलेत ना, त्याला काहीही महत्त्व नाही आहे. आलं का लक्षात? ते काहीही मोलाचं नाही, कारण की त्याने फक्त तुझ्यावरती एक दया दाखवून ते मंगळसूत्र घरात घातले. तुझं जे काही आहे ना, ते फक्त दया दाखवून केलेलं आहे. ARने फक्त तुझ्यावर दया दाखवली, लक्षात ठेव. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुझी लायकीच नाही आहे ARची बायको होण्याची. तो कुठे आहे आणि तू कुठे आहेस? त्यामुळे लक्षात ठेव की तू हे जे काही विचार करतेस ना, तो खूप चुकीचा करतेस. AR कधीही तुझा होऊ शकणार नाही, असं सरळ ती बोलते. त्यावेळेला ऐश्वरीला आठवतं अर्णवचं वाक्य, की अर्णव तिला सांगितलेलं बोलत असतो कायम की मिसिंदोर, तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस. तेव्हा मग राकेशला मात्र हे ऐकून खूप आनंद होत असतो. लावण्य म्हणत असते की हे बघ, काय झालं ना, की तू हे जे काही करतेस त्यामुळे तुला वाटत असेल की तू ARची बायको म्हणून मिरवतेस, सगळे रिच्युअल्स फॉलो करतेस, पण नाही. तो फक्त हे सगळं मजबुरीमध्ये करतो आहे तुझ्याबरोबर. त्याचं तुझ्यावर जराही प्रेम नाही आहे, लक्षात घे. तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलीबरोबर तो स्वतःच्या लग्नाचा विचारच करू शकत नव्हता, परंतु ते सगळं त्याला तुझ्यावर दया म्हणून करावी लागली. आले का लक्षात? असं ती सारखी सारखी तिला बोलून दाखवते आणि खिजवत असते. तर इथे आता नम्रता म्हणते की आकाश सर, मी जाईन ना, तुम्ही कशाला उगीच? तेव्हा तो म्हणतो की चला, मी सोडतो आणि रिक्षा स्टँडपर्यंत सोडतो. तेव्हा ती म्हणते की तुमचं आजही कुठे होर्डिंगचं काम आहे का आमच्या इथे? तेव्हा तो म्हणतो की नो नो, आज असं काही काम नाही आहे, आज फक्त मी तुला सोडायला येतो रिक्षा स्टँडपर्यंत. तेव्हा मी ती म्हणते की अहो, रिक्षा भेटतील मला, मी जाईन रिक्षाने. तेव्हा तो म्हणतो की हो तू जाशील, पण समजा रिक्षा स्टँडजवळ रिक्षा नसेलच तर मग काय करणार? मग पुन्हा येऊन तुला गाडीने सोडलं पाहिजे ना, त्यापेक्षा चल आताच सोडतो. तेव्हा ती म्हणते की अहो आकाश सर, राहू द्या. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मी काही ऐकून घेणार नाही, कमॉन चल बस लवकर गाडीमध्ये, मी सोडतो तुला. असं म्हणून आता तो नम्रताला गाडीत बसायला सांगतो आणि म्हणतो की चला आपण आता निघूया. अशा प्रकारे इथे आकाश आणि नम्रताचं मात्र एका बाजूला चांगलं सूत जुळत असतं. नंतर दुसरीकडे लावण्य वल्लरी दोघेही ईश्वरीला अगदी खाली दाखवण्याची एकही संधी सोडत नसतात. वल्लरी म्हणते की ईश्वरी, तुला असं वाटत असेल की तू या घराची मालकी झालीस, अर्णवची बायको झालीस, पण तसं अजिबात नाही आहे. अर्णवचं तुझ्यावर अजिबातच प्रेम नाही. लावण्य म्हणते की हो, त्याने फक्त मजबुरी म्हणून लग्न केले आणि जर तुला असं वाटत असेल की तुझी लेवल वाढले तर अजिबात विचार करायचा नाही, कळलं? लक्षात घे. जेव्हा एकदा ARला लक्षात येईल ना की तू तू त्याच्या टाईपची नाही आहेस, तर मग तो तुला सोडायलाही कमी करणार नाही, लक्षात ठेव. तो तुला सोडेल, तुझ्याशी डिवोर्स घेईल आणि त्यानंतर तो माझ्यासोबत लग्न करेल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, कधी ना कधीतरी AR माझा होणारच आहे. तो तुझ्याबरोबर अजिबात राहू शकणार नाही. मिडल क्लास गर्ल आहेस तू, मिडल क्लास, तुझी लायकीच नाही ARची बायको होण्याची. असं म्हणून आता ती खूप खूप तिला काहीतरी बोलते आणि हे सगळं ऐकून ईश्वरीला मात्र खूप वाईट वाटत असतं की म्हणजे खरंच मी अर्णव सरांसाठी फक्त एक बोज बनून आहे का? म्हणजे खरंच त्यांचं माझ्यावर जराही प्रेम नाही, फक्त माझ्यावर दया दाखवून त्यांनी लग्न केले का? असा विचार तिच्या आता डोक्यामध्ये यायला लागतात. त्याचबरोबर इथे आता राकेश ऐकत असतो. तो म्हणतो की अरे वा, म्हणजे माझ्या इंदोरी जिलेबीला ही लावण्य खूप काही बोलून गेली आहे आणि बरं झालं असं काहीतरी बोलली. आता काय, माझी इंदोरी जिलेबी ही शांत झाली असेल, तिला आधाराचा खांदा देण्याची खूप गरज आहे, त्यामुळे आता गेलं पाहिजे, असा राकेश विचार करत असतो आणि ईश्वरीकडे तो जाणारच असतो. लावण्याच्या त्या प्रत्येक वाक्यामुळे ईश्वरीच्या मनात अगदी काळजावर चर अशी वार झालेले असतात आणि तिच्या डोळ्यातही पाणी येत असतं. आता तो विचार करतो की चला, इंदोरी जिलेबीला समजवायला हवं, म्हणून तो पुढे चाललेला असतो. तेवढ्यातच मागून अर्णव असतो. ईश्वरी अशी एका ठिकाणीच विचार करत उभी असल्याने तो पटकन आवाज देतो की मिस इंदोर, काय झालं, तू इथे का उभी आहेस? मग राकेश जाता जाता पुन्हा एकदा तिथेच थांबतो, कारण त्याला अर्णवचा आवाज येतो. आता ईश्वरी पटकन मागे वळून बघते तर ईश्वरीच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, काय झालं, तू अशी एकटीच का विचार करत उभी आहेस? राजेशबद्दल विचार करतेस का? असं तो तिला खरं तर विचारतो. तेव्हा ईश्वरी आता गप्प असते, काय बोलावं तिला काहीच कळत नसतं. नंतर मग आता अर्णव बोलायला लागतो
नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग आता तिथे काहीही न बोलता तो ईश्वरीला हाताला धरून त्यांच्या रूममध्ये घेऊन चाललेला असतो. तो म्हणतो की कम ऑन मिस इंदोर, चल लवकर. तेव्हा आता राकेश म्हणतो की झाली ही पण संधी हुकली, पण बरं झालं लावण्याने चांगलंच बोलून दाखवलं. नंतर ईश्वरीला आता तो हाताला धरून खाली बसवतो आणि म्हणतो की काय झालं आहे मिस इंदोर, प्लीज डू यू टेल मी काय झालं आहे. मग आता लगेचच ती गप्प बसते आणि म्हणते की अर्णव सर, म्हणजे ना कधी-कधी गोष्टी इतक्या चुकीच्या पद्धतीने घडत असतात ना, की त्याचंच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मला तू सांगितलं नाहीस तर मग मला कसं समजणार की तुझ्या मनात काय सुरू आहे ते. तू असा चेहरा पाडून बसली आहेस, राकेश तुला काही बोललाय का? त्यावेळेला ती नाही असं बोलते. मग नंतर तो म्हणतो की मिस इंदोर, ठीक आहे. जर राकेशबद्दल नसेल ना आणि इतर दुसरं काही असेल, तर तू माझ्याशी तुझ्या नेहमीच्या आवाजात, म्हणजे तुझ्या हाय डेसिबल लेवल आवाजामध्ये बोलू शकतेस. काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मला काय आहे ना सवय आहे त्या सगळ्याची, त्यामुळे तू तुझ्या त्या लेवलमध्ये बोलू शकतेस. ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मला त्या लेवलमध्ये नाही बोलायचे. मला ना असं वाटतं की कधी-कधी ना खूपच सगळं काही चुकतं आहे. तेव्हा आता लगेचच पुढे तो म्हणतो की मिस इंदोर, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, सगळंच काही चुकत चाललं आहे असं वाटतं आहे आणि भरपूर जास्त उलझन आहे असंही वाटायला लागतं आणि आपण कोणावर तरी बोज आहोत असं वाटतं आहे मला. तेव्हा आता अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर, हे बघ अचानक तुला ना हे सगळे असे विचार करण्याची गरज नाही आहे. मला माहिती आहे तू हे सगळे विचार का करतेस, परंतु प्लीज असं स्वतःला विचार करून असं या गोष्टीत अडकवून घेऊ नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तू प्लीज स्वतःला वेळ दे, समजलं? आणि प्रत्येक गोष्ट ही अशी करायची नसते मिस इंदोर. आणि ना डेकोरेशन अर्धवट सोडले. अगं असं डेकोरेशन अर्धवट सोडून कसं चालेल? आपण इतकं सगळं दिवाळीचं हातामध्ये घेतली आहे ना जबाबदारी, तर मग ते डेकोरेशन हे पूर्ण करायलाच हवं ना आणि ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो असं अर्धवट टाकून कसं चालेल? कम ऑन चल लवकर. असं आता तो तिला बोलायला लागतो. त्यावेळेला ईश्वरी ही त्याला म्हणते की सर, मला असं वाटतंय ना की काही गोष्टी ह्या कायम अर्धवटच राहणार आहेत. असं म्हटल्यावर आता अर्णवला कळतं की ईश्वरीला नक्कीच काहीतरी वाटतंय, परंतु नक्की काय हे त्यालाही समजत नसतं. म्हणूनच तो आता ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर कम ऑन, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा ईश्वरी विचारते की अर्णव सर काय सरप्राईज, आणि इतका अंधार का केला आहे सगळा, लाईट्स का बंद आहेत असं विचारते. त्यावेळेला तो म्हणतो की 1 मिनिट. आता तो रिमोट काढतो आणि लाईट्स चालू करतो. आता लाईट्स चालू केल्याबरोबर सगळं काही लख्ख उजळून निघालेलं असतं. आता सगळं ईश्वरी आजूबाजूला बघते आणि म्हणते की वाव अर्णव सर, किती सुंदर दिसतंय सगळं, खूप छान दिसतंय, एकदम बढिया झालं आहे डेकोरेशन. असं ईश्वरी त्याला हसूनच बोलते. अर्णवलाही आता बरं वाटतं की चला, म्हणजे मिस इंदोरला काहीतरी नॉर्मल वाटलं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हे सगळे पडदे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, तू मला म्हणाली होतीस ना मगाशी की या कलरचे पडदे हवेत या कॉम्बिनेशनमध्ये, म्हणूनच त्या कॉम्बिनेशनचे मी पडदे मागवले, तुला आवडले ना म्हणून. तेव्हा आता ईश्वरीला खूप आनंद होतो की अर्णव तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप अगदी मनापासून विचार करतोय. आणि मग ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर थांब, अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. असं म्हणून तो तिला हाताला धरून बाहेर आणत असतो. ईश्वरी खूप खुश असते की आणखी कोणतं सरप्राईज आहे. ती म्हणते की अर्णव सर कुठे जातो आहे आपण. तेव्हा मग तो तिला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ काय. तेव्हा ईश्वरीला तो दाखवतो, तर तो आकाश कंदील असतो, म्हणजेच जो ईश्वरी आणि अर्णवने घरीच बनवलेला असतो तो कंदील त्याने लावलेला असतो. तो म्हणतो की मिस इंदोर बघ किती सुंदर दिसतोय ना हा कंदील, किती छान दिसतोय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो सर, खरंच खूप सुंदर दिसतोय कंदील आपण बनवलेला. आणि मग दोघंही आता एकमेकांकडे बघतच असतात. आता ईश्वरीचा तो आनंद पाहून अर्णवलाही खूप आनंदित झाल्यासारखं झालेलं असतं. आता ईश्वरी हे सगळं बघत असताना ती म्हणते की सर, आपल्याला कंदीलला पाहून किती आनंद झाला तरीही आपल्याला त्याच्या जवळ जाता येत नाही. आपल्याला जो हा आकाश कंदील असतो तो लांबूनच बघून आनंद मानावा लागत असतो. त्यामुळे त्याच्या किती झालं तरी आपल्याला जवळ जाता येणार नाही आणि लांबूनच ते सगळं सुंदर दिसतं. खरं तर हे सगळं ती अर्णव आणि तिच्या नात्याबद्दल बोलत असते, कारण की लावण्याने तिला खूप काही बोललेली असते, म्हणजे तिच्या मनामध्ये तेच राहिलेलं असतं. तेव्हा मग आकाश त्यावर लगेच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कसं असतं ना, कंदील हा आपणच ठेवत असतो, त्यामुळे किती काही झालं तरीही आपल्या मनाच्या समोर तर तो नेहमीच असतो ना. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की काय ना, कितीही काही गोष्टी आपल्यासं वाटल्या, कितीही काही आपलंसं वाटलं तरीही ती गोष्ट कधीही आपली नसते. आपल्याला मनापासून वाटत असतं, परंतु काही वेळेला असंच असतं की अंतर ठेवणं हे जास्त गरजेचं असतं. मनापासून कितीही वाटत असलं तरीही ते अंतर हे बाळगणं हे खूप गरजेचं असतं. आपल्याला वाटतं की ती व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला हवी, परंतु ती कधीही आपल्या नशिबात नसते. म्हणजे आपल्याला हवं ते सगळं आपल्या नशिबात आपल्याला मिळत नाही. म्हणून सगळ्यात अंतर ठेवणं हे जास्त गरजेचं आहे.
तेव्हा आता ईश्वरी अर्णवला जेव्हा असं बोलून दाखवते तेव्हा अर्णवच्या लक्षात येतो की ईश्वरी अंतर ठेवण्याबद्दल बोलते. म्हणूनच आता इथे अर्णव ईश्वरीचा जो धरलेला हात असतो तो सोडून देतो आणि म्हणतो की मिस इंदोर, यू आर राईट, डिस्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे असं म्हणून तो बाजूला जातो आणि म्हणतो की मिस इंदोर, मी आहे आतमध्ये, ये तू पण. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीचा हात सोडून तिथून निघून जातो. परंतु ईश्वरीला खरं तर वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे ती अर्णवकडे जाताना बघतच राहिलेली असते. ईश्वरी आता मनातल्या मनातच विचार करते की नाही, किती काही झालं तरीही अर्णव सर आणि माझं नातं यांच्यामध्ये खूप अंतर आहे. अर्णव सर आणि माझ्या जगामध्ये खूप वेगळेपण आहे, ते कधीही मिटवता येणार नाही. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता म्हणत असतो की आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्या अंघोळीच्या दिवशी कार्ट फोडण्याची पद्धत आहे आणि त्याचं सिम्बॉल असतं की आपण नरकासुराचा वध करतोय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी नरकासुराचा वध करणार आहे, असं आता तो बोलत असतो. त्यावेळेला बाजूलाच तो राकेश असतो आणि मग लगेचच त्याला वल्लरी बघत असते आणि अंजली म्हणते की पण अर्णव, अरे तू तर दरवर्षी. त्यावेळेला तो म्हणतो की हो ताई, यावर्षी पण मी हे कार्ट फोडणार आहे, माझ्या पायाखाली मी चिरडणार आहे, असं म्हणून आता तो ते कार्ट आता दरवर्षीप्रमाणे फोडण्यासाठी म्हणून चाललेला असतो. खरं तर ताईलाही खूपच अजब वाटत असतं की यावर्षी अर्णव सगळ्या रिच्युअल फॉलो करतोय. त्यावेळेला अर्णव आता जातो आणि पायाखाली म्हणजेच त्याच्या अंगठ्याखाली ते कार्ट धरतो आणि ते फोडून टाकतो आणि मग नंतर राकेशला येऊन म्हणतो की आता जसं माझ्या पायाखाली ते कार्ट होतं ना, तसंच काही दिवसांनी तू असशील माझ्या पायाखाली, लक्षात ठेव. त्यावेळेला मग लगेचच तो म्हणायला लागतो की काय चाललं आहे काय तुमच्या दोघांचं, दिवाळीचा असा सण आहे आणि तुम्ही दोघंही चुकीचं का बोलताय बरं. तेव्हा मग लगेचच ईश्वरी म्हणते की हे बघा, आता सगळंच संपणार आहे, सगळ्याचेच आता व्यवस्थितपणे निकाल होणार आहे, असं म्हटल्यावर आता इथे राकेश घाबरून बघतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.